संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आलेला आहे, काय सांगाल? सर्व मतदारांचे आभार, आमचे कार्यकर्त्यांचे आभार, ज्यांनी ह्या एवढी मेहनत करून म्हणजे पुन्हा पॅनलला निवडून आणलं आणि भरपूर मतांनी निवडून आलो आम्ही प्रथम. हा, 1 नंबरला आम्ही आलो आहे आणि हे आमच्या सर्व ताईंची मेहरबानी आहे. ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला, काय सांगाल ताई? एवढ्या मोठ्या बहुमताने सगळा पॅनल निवडून आलेला आहे. आम्हाला खूप आनंद झालाय, खूप म्हणजे खूपच आनंद झालाय. आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या वॉर्ड मधल्या ताई सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. जय श्री ताई आगे बढ़ो, जय श्री ताई आगे बढ़ो. निवडून आले, खूप चांगलं बरं वाटलं मला. जी निवडून आलेला आहात, काय सांगाल? नाही, नक्कीच आनंद आहे. आमच्या महायुतीच्या सगळ्या पूर्ण पॅनलला 3च्या 3 उमेदवार निवडून आहोत. 1 उमेदवार आमचा बिनविरोध निवडून आलेला आहे. मी आभार मानेल आमच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचे, त्याचप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांचे, माझ्या मतदारांचे, माझ्या पक्षाने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून वरिष्ठांनी मला ही संधी दिली, त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानेन. खास करून माझ्या मतदारांना धन्यवाद देईन. बजरंग बलीच्या मंदिरामध्ये आज काय साकडं घातलं, आता जसं तुमचं विजय झालेला आहे त्या संदर्भात? बजरंग बलीकडे मी ही मागणी केली की माझ्याकडून चांगलं काम हो, गरिबातल्या गरिबासाठी मी काम करेन अशी मला इच्छा हो आणि त्यांना मदत हो, एवढीच माझी मागणी आहे. मला वाटतं ठाणे हे एकनाथजी शिंदे साहेबांचं गड आहे आणि पूर्ण ठाण्यामध्ये हे भगवामय वातावरण आहे, महायुतीचं वातावरण आहे. आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय आहे. म्हणते की तुम्ही मला एक संधी दिली आहे आणि या संधीची निष्ठेने प्रामाणिकपणे मी सेवा करेन. विजय झालेला आहे, काय सांगाल? आता प्रभागामध्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जनसेवा करण्याचा निर्धार आहे. आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 5 येथील सगळ्या महायुतीचे जे पण पॅनल आहे त्यांचं सगळे जे उमेदवार आहेत बहुमताने विजय झालेला आहेत आणि आपण पाहतोय कशा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष झालेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा. आपण पाहतो की महिनाभर जे पण कार्य केलेलं होतं, महिनाभर जे पण मेहनत घेतली होती ते आज कुठेतरी इथे गुलाल उधळला गेलेला आहे आणि कुठेतरी आपला जल्लोष आपण पाहतोय की इथे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जे आहेत जल्लोष साजरा करत आहेत.